जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेमधला पहिला घटक आपण पाहणार आहे रोमन नंबर्स. रोमन अंक आपल्याला माहीत आहेत, म्हणजे संख्या माहीत आहेत, नंबर्स माहीत आहेत, परत इव्हन नंबर माहीत आहेत, ऑड नंबर माहीत आहेत, तसेच आपल्याला नॅचरल नंबर, ओल्ड नंबर सर्व संख्या माहीत आहेत. तर आज आपण पाहणार आहे रोमन संख्या. रोमन संख्या म्हणजेच की मुलांना एक प्रश्न पडलेला असतो, रोमन संख्या म्हणजे काय? हा एक प्रश्न सगळ्यांना तुम्हाला पडलेलाच असेल, बरोबर ना? तर हो, तर रोमन संख्या म्हणजेच तर त्यांना प्रत्येक एका चिन्हामध्ये लिहिला जातो, सांकेतिक चिन्हामध्ये लिहिला जातो. तो कसा, तो आता आपण पाहणार आहे. तर इथे लिहिलेला आहे बोर्डवरती, 1 ह्या नंबरला आय लिहितात, 2 ह्या नंबरला डबल आय लिहितात, 3 ह्या नंबरला ट्रिपल आय लिहितात, 4 या नंबरला आय व्ही लिहितात, 5 या नंबरला व्ही लिहितात, 6 नंबरला व्ही आय लिहितात, 7 नंबरला व्ही डबल आय लिहितात, 8 नंबरला व्ही ट्रिपल आय लिहितात, 9 नंबरला आय एक्स लिहितात आणि 10 नंबरला एक्स लिहितात. हेच पुढे आपल्याला 1000 पर्यंत कंटिन्यू करायचे आहेत. फक्त की 1 to 10 पर्यंत जर रोमन नंबर पाठ असतील तर आपण पुढे 1000 पर्यंत ते कंटिन्यू करू शकतो. जसं की आपण 10 प्लेस मध्ये जर 11 दिला असेल तर 10 प्लेस मध्ये काय लिहितो? 11 हा नंबर आहे, तर हा रोमन नंबर लिहिताना कसा लिहिणार आहे? तर एक्स आय. एक्स का घेतलेला आहे? तर 1 हा 10 प्लेस मध्ये आहे म्हणून आपण एक्स घेतलेला आहे आणि आय हा 1 चा रोमन सांकेतिक चिन्ह आहे म्हणून आपण तिथं लिहिलेला आहे. समजलं तुम्हाला? तर पुढे फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ह्या रोमन नंबर मध्ये? तर 1 ला आय लिहितात, 5 ला व्ही लिहितात, 10 ला एक्स लिहितात, 20 ला डबल एक्स लिहितात, 30 ला ट्रिपल एक्स लिहितात, 40 ला एक्स एल लिहितात, 50 ला एल लिहितात, 60 ला एल एक्स लिहितात, 17 ला एल डबल एक्स लिहितात, 80 ला एल ट्रिपल एक्स लिहितात, 90 ला एक्स सी लिहितात, 100 ला सी लिहितात आणि 500 ला डी लिहितात, 1000 ला एम लिहितात. हे संख्या जर मुलांच्या एवढ्याच पाठ असतील तर आपण ह्या रोमन संख्यावरून सम कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते पाहणार आहोत. आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही सम रोमन नंबरवरचे सम सगळे इझिली सॉल्व्ह करणार आहे. तर ते कसे आहेत तर ते पाहून घेऊया. आता बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, बरोबर ना? तर इथं बोडोमास हा ट्रिक यूज केली जाते. बी मीन्स ब्रॅकेट, ओ मीन्स ऑफ, ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशनचं साइन येतं, डी मीन्स डिव्हिजन, एम मीन्स मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ऍडिशन आणि एस मीन्स सबट्रॅक्शन. ह्या मेथड जर तुम्हाला माहित असेल बोडोमासची बेसिक ट्रिक्स, तर तुम्ही ह्या ट्रिकनुसार तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता. तर आता पाहून घेऊया, एल मायनस आय एक्स इंटू आय व्ही. तर आता बघा, इथे एल मीन्स काय आपण मेन्शन केलेला आहे, तर 50 नंबर हा मेन्शन करतात एलला, मायनस आय एक्स मीन्स म्हणजे काय आहे, तर 9 नंबर आपण मेन्शन करतो आणि आय व्ही म्हणजे काय, तर आय व्ही म्हणजे 4 हा नंबर आपण मेन्शन करतो. आता इथं बोडोमास मध्ये यूज करताना आपण कोणती यूज करणार आहे, फर्स्ट अटेम्प्ट कोणता सॉल्व्ह करणार आहे यामध्ये, तर मल्टिप्लिकेशनचा. 9 4 चा काय येत आहे, तर 36 येत आहे, म्हणून 50 ॲज इट इज लिहिणार आहे आणि 36. 50 मायनस 36 आन्सर किती येत आहे आपलं, 40 येत आहे. 40 हा आपला इंटरनॅशनल नंबर आहे, तर हा नंबर आपण रोमन नंबर मध्ये कसा लिहिणार आहे, तर 40 ला काय येत आहे बेटा, तर एक्स 1 मीन्स एक्स आणि 4 मीन्स आय व्ही. हा नंबर आपला काय झालेला आहे, इथे तयार झालेला आहे, एक्स आय व्ही. चला आपण पुढचे सम घेऊया. तर आता बघूया, सी अपॉन एल इंटू एम. तर बघूया इथे काय येईल, सी मीन्स काय आहे, 100 आहे, एल मीन्स 50 आणि एम मीन्स 1000. तर पहिल्यांदा फर्स्ट अटेम्प्ट 0 ला 0 लेस करणार आहे, 5 1 चा 5, 5 2 चा 10 आणि हा 0 पुढचा ॲज इट इज राईट करणार आहे. नंबर किती राहिलेला आहे आपला, 100 इंटू 20. आन्सर किती येत आहे, 2000. मग ह्याचा रोमन नंबर काय येणार आहे आपला, डबल एम.
असेंडिंग ऑर्डर आता आपण पाहणार आहे, पुढचा रोमन संख्यामधला भाग. असेंडिंग म्हणजेच काय आहे, तर आपल्याला माहित आहे की गणितामध्ये आपण शिकलेलो आहे असेंडिंग म्हणजेच काय, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे, म्हणजे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, आणि डिसेंडिंग म्हणजेच बिगेस्ट टू स्मॉलेस्ट, हे तर माहित आहे. तसंच आपण ह्या रोमन नंबरचं पाहणार आहे. अल्फाबेट नुसार न करता आपल्याला पर्टिक्युलर नंबर त्याचा मेन्शन करून आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर करायचे आहे. तर आता इथं व्ही ला किती येत आहे, 5 येतो, एल ला 50 येतो, एक्स ला 10 येतो, सी ला 100 येतो आणि एम ला 1000 येतो. बरोबर. तर आता पुढे काय करणार आहे, तर यातला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे आपला, 5 आहे. म्हणून 5 ला कोणता रोमन नंबर इंडिकेट केलेला आहे, तर व्ही केलेला आहे. नेक्स्ट कोणता येतो, 10. 10 ला कोणता आहे रोमन नंबर, एक्स. नंतर कोणता येत आहे, एल. नंतर सी आणि नंतर एम. तसंच किती सोपं आहे बघा हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलेलं आहे, तर रोमन नंबर पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.